आपण नेहमी प्राणायाम करतो. प्राणायाम करताना प्रत्येकाची एक स्टेप ठरलेली असते. नुसता प्राणायाम केला म्हणजे शरीर निरोगी राहतं, हृदय निरोगी राहतं असं नाही. तर शास्त्रीय दृष्टिकोनातून प्राणायाम जर व्यवस्थित केला आणि त्यासाठी तुम्ही भरपूर वेळ दिला, ज्या पद्धतीनं प्राणायामला अपेक्षित वातावरण अपेक्षित असतं, पूर्ण लक्ष त्या प्राणायामकडे जर असेल तरच तो प्राणायाम व्यवस्थित होतो. अनुलोम विलोम असेल, कपालभाती असेल, भस्त्रिका असेल किंवा चंद्रनाडी सूर्यनाडी प्राणायाम असेल, या सगळ्या प्राणायाम मधून जोपर्यंत तुम्ही श्वासाला एक चांगली ऊर्जात्मक देवाणघेवाण करणार नाही, याचा अर्थ ब्रीद इन ब्रीद आउट करणार नाही, श्वास चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त घेणे आणि त्याच पद्धतीनं पूर्ण घेतलेला श्वास बाहेर फेकणे, ही कृती जोपर्यंत तुम्ही ताकदीनं करणार नाही तोपर्यंत प्राणायामचं तसं चांगलं महत्त्व त्या ठिकाणी तुम्हाला मदत होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं, दिवसभरात फक्त प्राणायाम केला म्हणजे शरीर तुमचं निरोगी राहणार आहे का? अजिबात नाही. त्यासाठी तुम्हाला इतर योगासनं सुद्धा करणं अपेक्षित आहे. त्यासाठी तुम्हाला 1-1.5 तास स्वतःसाठी जर वेळ दिला तर प्राणायामाबरोबर तुमचं संपूर्ण शरीर, अवयव आणि स्नायू हे सगळे मजबूत, बळकट आणि लवचिक बनण्यासाठी मदत होईल आणि हृदय सुद्धा तुमच्या प्राणायामच्या चांगल्या कृतीमध्ये मुळे अत्यंत छान निरोगी राहील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या सगळ्याच्यामध्ये 1 मिनिट, 2 मिनिट ते 5 मिनिट ध्यान मुद्रा करणं, समाधी मुद्रेमध्ये जाणं हे सुद्धा तितकंच प्राणायाम नंतर गरजेचं आहे असं मला वाटतं. हे तुम्ही नक्की करून पहा. स्वतःला वेळ द्या, निरोगी राहा. जय शिवराय. धन्यवाद.